नमस्कार. मी डॉक्टर राजेश हराळ पाटील. आज आपल्यासाठी घेऊन आलोय सत्यमेव जयते शोध राजीव हत्येचा. आज आपल्या सर्वांना माहीत आहे, आज तारीख आहे 21 मे, राजीव गांधी यांचा स्मृतिदिन. 21 मे 1991 राजीव गांधी यांची लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळीलम या संघटनेने अमानुष अशी हत्या केली. खरं पाहायला गेलं तर राजीव गांधी यांचं राजकारण सुरू होतं ते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्येनं आणि संपतं ते स्वतःच्या हत्येनं. स्वतंत्र भारतातील सर्वात तरुण असे पंतप्रधान, वयाच्या 40व्या वर्षी ते पंतप्रधान झाले होते. उण्यापुऱ्या 7 वर्षाच्या राजकारणामध्ये एक चांगला प्रशासक आणि कमी राजकारण करणारे असे राजीव गांधी आपण 1991 साली गमावले. भारतातील संपूर्ण जनतेला ज्यांनी 21व्या शतकाचं स्वप्न दाखवलं, संपूर्ण वैज्ञानिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन हे भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. आज जे काही आपण ग्लोबलायझेशन बघतोय, मोबाईलमधील क्रांती बघतोय, सुपर कॉम्प्युटर बघतोय, IT क्षेत्रात झालेला विकास बघतोय, याची पाळेमुळे निश्चितच राजीव गांधी यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत. राजीव गांधी यांच्या काळामध्ये घेतलेला सर्वात अजून एक चांगला निर्णय म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं, शैक्षणिक दर्जा सुधारावा. आजही त्या संस्थेमधून हजारो IAS, हजारो IPS, लाखो डॉक्टर्स आणि लाखो इंजिनियर्स तयार होतात. राजीव गांधी यांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा 100% विषय निघतो तो बोफोर्स आणि शहाबानो प्रकरण. खरं तर बोफोर्समध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयानं जागतिक परिषदेनं क्लीन चिट दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे राजीव गांधी यांनी जे तरुणांना स्वप्न दाखवलं, ती सर्व स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. अतिशय अमानुष पद्धतीने लिबरेशन टायगर ऑफ तामिळीलम या संघटनेने त्यांची हत्या केली. यामध्ये सुद्धा श्रीलंकेला केलेली मदत हे कारण होतं. या हत्येचा तपास, ज्या हत्येची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन F केनेडी यांच्या हत्येबरोबर केली गेली, आजही जॉन F केनेडी यांच्या हत्येचा पूर्ण तपास अजून झालेला नाही. तो प्रश्न अनुत्तरित आहे. आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास डॉक्टर कार्तिकेयन आणि डॉक्टर राधा विनोद राजू यांच्या पथकानं पूर्ण करून त्यांच्या आरोपींना पकडून हजारो साक्षीदार यांच्यावरती खटला दाखल करण्यापर्यंत आणि त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत यांनी जे काही काम केलं त्याची संपूर्णपणे माहिती या पुस्तकामध्ये आहे. यामध्ये आपल्याला लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळीलम चे अतिरेकी भेटतात, राजीव गांधी बद्दल माहिती होते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे CBIचं काम कोणत्या पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने चालतं, असं हे पुस्तक निश्चित प्रत्येकानं वाचावं, आपल्या संग्रह ठेवावं. जय हिंद, जय भारत. राजीव गांधी यांना आज माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद.